नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर या काही सवयी नक्की पाळा. पहिली म्हणजे फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या. फ्रीजमधले थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते. रोज सकाळी हिरव्या गवतावर चप्पल न घालता चालल्यावर दृष्टी सुधारते. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहिल्याने डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल देखील कमी होतात. पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते. भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये. यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात. जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लोक लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. त्यामुळे चहामध्ये थोडी साखर टाका. ज्याचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावेत. यामुळे वजन वाढण्यास नक्कीच मदत होते. स्त्रियांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानापासून बनलेला चहा प्या. यामुळे मासिक पाळी नियमित होते. सकाळी उपाशी पोटी पपईचे सेवन केल्याने आपल्याला खूप फायदे भेटतात. बाजरीची भाकर दुधात खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद देखील वाढते. सकाळी ब्रश करण्याआधी 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून घोट करून ते पाणी प्या. रोज कमीत कमी 10 सूर्यनमस्कार नक्कीच करा. 10 मिनिटे प्राणायाम करा. 5 मिनिटे ओम उच्चारण करा. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा. यामुळे पोट कमी व्हायला लागते. आपल्याला कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा. ती खा आणि त्यावर कोमट पाणी प्या. यामुळे कॅन्सरपासून तुम्ही नेहमी लांब राहाल. कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन केल्याने अनेक रोग बरे होऊ शकतात. बऱ्याच लोकांना रात्री जेवण केल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते. परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील यामुळे वाढते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात. या काही गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. खूप सोप्या आणि दैनंदिन जीवनातल्या या गोष्टी आहेत ज्या आपण नकळत करत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.